भीमतडी जत्रेला पुण्यात सुरुवात होत आहे। या जत्रेच्या माध्यमातून ग्रामीण भागातील निरनिराळ्या गोष्टी, खाद्यपदार्थ, संस्कृती शहरातील लोकांपर्यंत पोहोचावं हेच प्रयत्न असतं। यंदा 17 वर्ष या भीमतडी जत्रेला पूर्ण होत आहेत। जे आयोजक आहेत ते सुनंदाताई पवार सध्या आपल्या सोबत आहेत। ताई, यंदाच्या वर्षी काय वैशिष्ट्य असणार आहे? कारण आपण बघतोय पहिल्याच दिवशी खूप चांगला असा प्रतिसाद मिळतोय। नमस्कार सगळ्यांना। माझं भीमतडी जत्राचं 17वं प्रदर्शन आज 21 तारीखपासून सुरू झालेलं आहे। 25च्या रात्रीपर्यंत हे चालणार आहे। ॲग्रिकल्चर कॉलेजचं जे सिंचन नगरचं ग्राउंड आहे तिथं ही या जत्रा भरलेली आहे। 17 वर्ष पुणेकरांनी ज्या पद्धतीने प्रतिसाद दिलेला आहे त्या प्रतिसादाला साजेसच या वर्षीचं नियोजन केलेलं आहे। अगदी तुम्ही बघितलं असेल एंट्रन्सच्या गेटपासून गेटच्या बाहेर ज्या या भीमतडीतनं उभा राहिलेल्या ज्या माझ्या महिला आहेत त्यांच्या सक्सेस स्टोरी आपण त्याच्यामध्ये हायलाईट केलेल्या आहेत। त्यांच्या नावानिशी त्यांचे फोटो आणि त्या काय करतात ते 70% महिला ह्या जुन्या आहेत, ग्रामीण भागातून आलेल्या, वाडी वस्तीवरनं आलेल्या आहेत। 30% महिला आपण शहरातल्या घेतल्यात आणि सिलेक्टचं जे दालन आहे जे समोर दिसतंय त्याच्यामध्ये सगळ्या 11 राज्यातून काही NGO इथं आलेल्या आहेत आणि या NGO हातमाग, हँड पेंटेड, हँड क्राफ्टेड, नॅचरल कलर, नॅचरल कॉटन, सिल्क याच्यावरती काम करणाऱ्या या NGO सिलेक्टच्या दालनामध्ये आलेल्या आहेत। अशा पद्धतीने आणि 70 स्टॉलचं फूड फेस्टिवल आहे। त्याच्यामध्ये आपले जे पारंपरिक पदार्थ आहेत महाराष्ट्राचे ते सगळे स्टॉल, व्हेजिटेरियन आणि नॉन व्हेजिटेरियन तिथं आहे। मिलेट्स आहे कारण यावर्षी आपलं मिलेट इयर म्हणून डिक्लेअर झालेलं आहे, त्यामुळं मिलेटचं दालन आहे। मिलेटचे पदार्थ इथं आहेत आणि शेतकरी आहेत, शेतकऱ्यांचा शेतमाल पण इथं आहे। त्याच्यामध्ये मध आहे, गूळ आहे, काकवी आहे, हळद आहे आणि कडधान्य आहे। ग्रामीण भागामध्ये आपण गेल्यानंतर जो एक फील येतो, जो एक अनुभवतो एखादा शहरातील माणूस, तोच फील आहे ताई। त्याचबरोबर आपण बघतोय एक नंदी, एक म्हणजे जे ग्रामीण भागामध्ये आता शहरामध्ये हे सगळं बघायला मिळत नाही, ते लोकांचा कसा प्रतिसाद असतो? अर्थात लोक येऊन तुम्हाला काय बोलतात? म्हणजे बरेच लोक आम्ही बघतोय तुमच्यावरून फोटो काढतायत, प्रश्न विचारतायत, जो कल्चर तुम्ही इथं दाखवण्याचा प्रयत्न करताय। एक तर तो समोर उभा आहे तो नंदी माझा भीमतडीचा ब्रँड अँबॅसेडर आहे। म्हणजे पहिल्या भीमतडीपासून हा नंदी माझ्याबरोबर आहे आणि तो आल्याशिवाय भीमतडी माझी भरल्यासारखी वाटत नाही। आणि जो महाराष्ट्राचा सांस्कृतिक वारसा आहे, म्हणजे तुम्ही उद्यापासून बघाल आदिवासी आहेत, नंतर भारूड आहे, गोंधळ आहे, त्याचबरोबर मलखांब आहे, अशा वेगवेगळ्या सगळ्या ज्या महाराष्ट्राचा लोककलेचा जो वारसा आहे तो सगळा या 5 दिवसामध्ये भीमतडी जत्रेमध्ये पुणेकरांना बघायला आवडतो। म्हणजे अर्थात ग्रामीण भागातील जो एक निरनिराळ्या गोष्टी आहेत त्याचबरोबर लोककला आहे या माध्यमातून जोपासण्याचा प्रयत्न होतोय आणि शहरात सुद्धा शहरातील लोकांपर्यंत हे सहजतेने पोहोचावं हाच प्रयत्न आहे। आणि या भीमतडी जत्रेला आजपासून सुरुवात होतीये आणि पुणेकर या जत्रेला खूप चांगला प्रतिसाद देताना दिसत आहेत। कॅमेरामॅन राजेश बिडकरसह मी मिकी घई, ABP माझा, पुणे। ABP माझा, उघडा डोळे बघा नीट।